Good morning guys, it is 17th of August 2026 आणि आज आहे मंडे, फर्स्ट श्रावण सोमवार आज आहे. सो आता बघूया काय करायचं. 7:30 वाजलेत. चिन्मय आज ऑफिसला जाणार आहे आणि आज नागपंचमी पण आहे. सो नागपंचमीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. सगळ्या नागांना पण शुभेच्छा. लेट्स सी काय करूया. बस आमच्याकडे पातोळ्या बनवतात कोकणात, तर आता आज आपण बघूया पातोळ्या बनवायच्या आहेत का. जर बनवले तर तुम्हाला दिसतील, नाही बनवले तर तुम्हाला नाही दिसणार आहे. लेट्स सी. आम्ही रेडी झालोय आता. रेडी म्हणजे घरीच आहे आम्ही, बट आज मी साडी नेसली बिकॉज आय लव्ह वेअरिंग साडीज. ही साडी मी जयपूर वरून घेतली होती. लेहरिया पॅटर्न मिळतात. आय लव्ह द कलर ऑन मी. ही ऍक्च्युली 10-12 वर्ष झाले ही साडी, बट इट इज व्हेरी नाईस. खूप लाईट वेट आहे आणि खूप छान आहे. सो आय लाईक इट वेअरिंग ऑन फेस्टिव्ह. असं छान आज नागपंचमी आहे. सो मी बोलला चला साडी नेसूया. तर चिन्मयला माहिती नाही, सो आपण त्याचं रिॲक्शन कॅप्चर करूया संध्याकाळी कसं आहे. सो येस, दिस इज हाऊ आय एम लुकिंग. लेट्स नॉर्मलाइज वेअरिंग साडी. आपण कधी पण साडी नेसू शकतो बिकॉज ही आपली परंपरा आहे आणि देर शुड नॉट बी एनी ओकेजन की हा हे आहे तरच मी साडी नेसणार. जेव्हा तुम्हाला वाटतं तेव्हा तुम्ही साडी नेसा. सो या, आय लव्ह वेअरिंग साडीज. माझ्याकडे आता मी ऑलमोस्ट 10-12 साड्या पिकोफॉल करून घेतल्यात बिकॉज गणपती दिवाळी सगळं आहे. अँड इट इज या, आय एम लुकिंग सो प्रेटी. OMG. सकाळीच घातले आम्ही, पूजा केली आहे ना. मम्मा कशी दिसते? मम्मा कशी दिसते? गेट बॅक. झोप झाली आमची. आता मला जिमला जायचं. चिन्मय आत्ताच आलाय, तर आता ऑबरतळी जाते जिमला. रेडी जाते जिमला. पाऊस येतोय बट साडीवरून डायरेक्ट जिमचा ड्रेस. सो लेट्स गो. आज आय थिंक मी हा वीक फुल बॉडी मला वर्कआउट करणार आहे. सो लेट्स सी हाऊ दिस गोज. गाईज, हळदीची पानं नाही मिळाले म्हणून मी हळदीचं झाडच घेतलंय. झाडच घेऊन जाणार आहे आता मी, म्हणजे पुढच्या वर्षी मला सगळीकडे फिरायला नको. हे बघा, डायरेक्ट हळदीचं झाडच घेऊन टाकलं. टेन्शनच नाही. गाईज बघितलं, मज्जा. डायरेक्ट झाडच आणलं मी. आता कुठे मागायचीच गरज नाहीये. आणि नाही बोलता बोलता याच आठवड्यामध्ये 2 प्लॅन्स आलेत आमच्याकडे प्लॅन्सच नव्हते आणि किती छान प्लॅन्स आलेत. सो हॅपी. सी, एव्हरीथिंग हॅज अ वे ऑफ इट्स ओन तुमच्या लाईफमध्ये यायचं. कधी मी विचारच नव्हता केला की मी हळदीचं प्लॅन्ट घेऊन येईल. कधी विचार नाही केलेला केशव. तुझ्यामुळे आले मी. कधी मी विचारच नाही. आमच्या इथे खूप मिळतात पप्पांकडे. मग बट मज्जा आली. आता मी बनवणारच आहे पातोळ्या. लेट्स गो गाईज. कॉंग्रॅच्युलेशन्स टू पायल. तिने नवीन बाईक घेतली आहे. ये पेढे नाही मिळाले पायल अजून. येस, आता मी परत आवरलंय आणि मी आता जाते पातोळे बनवायला. आज तर पातोळे बनणारच आहे.
सो मी बघते मध्ये मध्ये शॉर्ट्स घेतले तर मी टाकेन, नाही तर फायनल प्रोडक्ट तर हे टाकेन. गाय खोबरं इथे उचल काढते, तीळ, पान, स्टीमसाठी. You are ready to make पातोळ्या. It's very important for me to eat पातोळ्या. फायनली पातोळे इन द हाऊस. मेहनतीचं काम. लुक हू इज हिअर टू इट पातोळी. बनलेत पातोळे, नैवेद्य पण दाखवलाय आणि आता आम्ही जेवणार आहे. सो मी हा व्लॉग इथेच संपवते. इथपर्यंत तुम्ही बघितलं असेल तर प्लीज डू शेअर, लाईक, कॉमेंट अँड सबस्क्राईब. आय लव्ह यू गाईज. भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये. टिल देन बाय.